मंडळी, जर तुम्हाला अचानक रेशन कार्डाचं काम पडलं आणि तुमच्याकडे रेशन कार्ड उपलब्ध नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील रेशन कार्ड आता डाउनलोड करू शकणार आहात. कसे डाउनलोड करायचे या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला प्ले स्टोअरवरती यावे लागेल. आल्यानंतर मेरा रेशन 2.0 हे ॲप डाउनलोड करावं लागेल. हे गव्हर्नमेंट ॲप असल्यामुळे तुम्ही देखील इन्स्टॉल करू शकतात. इन्स्टॉल करून घ्या आणि ओपन करा. ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारचा आपल्यासमोर एक इंटरफेस दिसायला लागेल. तर तुम्ही पाहू शकता की आपल्यासमोर नवीन एक पेज ओपन झालेलं आहे. इथं आपल्याला लॉग इन करण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की सर्वात प्रथम बेनिफिशरी युजर्स आणि डिपार्टमेंट युजर्स हे दोन ऑप्शन आहेत. तर यातील आपल्याला बेनिफिशरी ऑप्शनवरती टिक राऊंड द्यायचं आहे. तिथे ऑलरेडी टिक असेल आणि तुम्ही खाली पाहू शकता की इंटर युअर आधार नंबर, तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि खाली तुम्ही पाहू शकता की कॅप्चा दाखवलेला आहे. तो कॅप्चा देखील या बॉक्समध्ये व्यवस्थित लिहायचा आहे. मी आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून घेतो. आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पण तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यांचा नंबर टाकून तुम्ही मोरची प्रोसेस करू शकतात. लॉग इन विथ OTP ऑप्शनवरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की OTP सफलतापूर्वक भेजा गया असं ऑप्शन आलेलं आहे. इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे. OTP आल्याच्या नंतर या बॉक्समध्ये फिल करून घ्यायचं आहे. आता OTP आलेला आहे. आता खाली दाखवतो आहे आपल्याला की व्हेरीफाय या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की OTP व्हेरीफाय सक्सेसफुल दाखवत आहे. ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला एक क्रेडिट पिन मागत आहे. आपल्यासमोर नवीन एक पेज ओपन झालेलं आहे. सर्वात वरती तुम्ही रेशन कार्ड आहे ते सर्वात वरती आपल्याला दाखवत आहे. तर तुम्ही पाहू शकता की हेड ऑफ फॅमिलीचं नाव इथं आहे. जो आपला कुटुंब प्रमुख आहे त्या व्यक्तीचं नाव इथं आहे. तुमचा रेशन कार्ड नंबर जो आहे तो देखील दाखवत आहे. त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये ज्या व्यक्तीचं रेशन कार्डावरती नाव आहे त्या व्यक्तीचं देखील नाव तुम्हाला दाखवत आहेत. अशा प्रकारे काही तुमचं हे रेशन कार्ड आहे. आता हे डाउनलोड कसे करायचे तर तुम्ही पाहू शकता की कोपऱ्यामध्ये एक ॲरो दाखवलेला आहे. याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुमच्या मोबाईल गॅलरीमध्ये हे PDF स्वरूपामध्ये हे रेशन कार्ड जमा झालेलं आहे. ओपन करण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत. अशा प्रकारे आपलं रेशन कार्ड हे आपल्या फोनमध्ये सेव्ह झालेलं असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही देखील घरी बसल्या तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकणार आहेत. ह्या ॲपमधून खूप सारे कामं आता करता येणार आहेत घरी बसल्यास. संदर्भात देखील आपण टप्प्याटप्प्याने व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच ही माहिती आपल्या गरजू व्यक्तींपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या नवनवीन माहिती अपडेट पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल हे सबस्क्राईब करून नक्की ठेवा.